तर हाय सगळ्यांना नमस्कार, जय भीम. तर बघू शकता बॅकग्राऊंड. आज हे आमच्या इकडं फॉरेस्ट आहे. हा रोड आहे. ह्या रोडने चालले, कामावून सुट्टी झाली. गाय पिशवी बी. आता तुम्ही माणसान इथं बसून नाही बाय आपण खात. इथं बसून मुंग्या येते ते आणि दुखणी वाढते ती. म्हणून जवळ हात पाय चालतात ना तवर मी कष्ट करणार. आपल्याला लेकरं आहेत, शाळा आहे, काय म्हणून लागत नाही लेकरांना, बरोबर आहे का नाही? म्हणून चला आपलं निघालं एकला जीव सदा शिव रस्त्याने. म्हणलं आपणच आपल्या मनाला आणि तुमच्याशी बोलावं म्हणलं भावा बहिणी सोबत. ओळखीच्या गाड्या बी वाहते त्या. तर कसं आहे माहिती आहे का, काही गोष्टी मनातनं येत्या हो. आता काही जणांना भरपूर असं काय वाटतं आता की मी खोटं बोलते, SIZ काय असेल ते असेल. तर आलता दाजी काल, बघितलं असेल तुम्ही हेड. थोडी मजा केली त्यांच्यासोबत. बहीण पण आलती पण नको म्हणली मला, तिला असते फक्त दाजीलाच घे म्हणली. म्हणलं ठीक आहे, दाजीला तर दाजीला. थोडी मजा केली. तसंच बाहेर गेलतो, महार जेवायला नेलं तिनं मला. महार जेवायला नेलं. येता येता मला सोडवलं तिनं. चल म्हणली, ये म्हणली. गेलती काल बी सुट्टी पडली काय, आज गेलती कामाला. का आमच्या इकडं पाऊस लय झाला, लय म्हणजे लय पाऊस झाला. बघू शकता तुम्ही, ती जातो स्टेशनला रोड, लय पाऊस झाला. आज कुठं ऊन पडलंय. धुण्या सारवण काढायचंय. महाळ झालं आपलं, आता धुण्या सारवण काढायचंय मला. तर गुरुवारी बसणार आहे, तर आपण रविवारपासून काढावं म्हणलं. तर आज म्हणलं चिकन तरी खावं म्हणलं. चिकन चालवलंय, याच्यात डब्बा आहे, पाण्याची बॉटल आहे. बघू शकताय तुम्ही, पाण्याची बॉटल आहे. बघू शकताय तुम्ही, पाण्याची बॉटल, एक डब्बा आणि पाकिट आहे. काय नाही त्याच्यात. 100 रुपये यायला जायला ठेवलं. तर आता ओळखीच्या गाड्या असल्या आता हात करा बरं वाटतंय. बिगर ओळखीच्यांना नको वाटतंय बाय, भ्या वाटतंय. काय सांगावं कुणाच्या मनातलं. मस्त वाटतं का ना वातावरण. बघा बरं भावा बहिणीनं, इकडे लय दाट झाडे आहे. हा जीवरला जातो रोड मागचा, आणि ही केमला. तर भरपूर असं छान सपोर्ट आहे. लाईक करतात. एका दादाचा फोन येतोय, आकाश आहे त्याचं नाव. विशाल आहे वाटतं, विशाल सॉरी, आकाश नाही विशाल आहे. तो मला फोन करतो, हिंदी बोलतं पण मला नाही समजत काय. अगं ताई बी म्हणत नाही, फक्त आपला नंबर व्हायरल झालेला. ताई तू कुठे, काय करते, जेवण झालं का, असं तसं चौकशी आपली विचारते. हा झालं की जेवण. हे कामात असल्यावर नाही बोलणं होत भावा बहिणींनो. आता भरपूर माझ्या बहिणी मला म्हणतात पुण्याला ये ताई, कपडे लय आहेत घेऊन जा. काय करावं, कामाने सवड गव्हाणा. आता आलं महाळ झालं की महाळ झालं, पुढे थांबतील, धापा भरलं. महाळ झालं की धुणं सारवण, 9 दिवसाचं उपास. आईला असतात, बापाला असतात, मला पण असतात. तर आपलं चाललंय तुम्हाला मस्त सरप्राईज देणार आहे मी. तर ते काय तुम्हाला लवकरच कळेल काय सरप्राईज आहे. मी असं ठरवलं, कारण आता धुणं सारवणावर बेत आहे बरं का. धुणं सारवण मला सगळं चिंदी काढावं लागणार आहे. सगळीच काढतात तसे म्हणाय गेलं तर. पावसा पाण्याचा दिवस आहे, आपल्या पुढे म्हणजे दारापुढे जागा नाही, कुठं टाकणार लेफ्ट बी मरणाची आहे. ती पण चावडीवर टाकावं म्हणलं, कुठं तरी वाळतेलीच म्हणा. पण बघू आता, तिथं तुम्हाला दिसेल धुणं सारवण काढताना. धुणं सारवण काढताना दिसेलच तुम्हाला.
तर बघू जसं असेल तसं, बरोबर आहे का नाही, करावं लागतंय. करावं तर सगळीच करते ती. मस्त वाटतंय बॅकग्राऊंड बरं का. हो का. तर भरपूर अशी नावं ठेवते ते, बाई भीक मागायच लागले. आता माझ्या भावा बहिणींना नाही आवडत मी असं कोणाचं, ताई जाऊ दे, लक्ष देऊ नको कुत्र्यांकडं, असं तसं म्हणते ती. हा, आता तसं तर तसं म्हणा बाबा. आता काय म्हाळा आल्या तर देवी बसायची. आता देवी बसायची, तिचं उद्घाटन करायचं. आता तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे भावा बहिणींनो. ती मी बघू आता, जर साकार झालं तर, जर नाही साकार झाला तर म्हणू नका की तू म्हणली होती अशीन काय झालं. तर काय होतं माहिती आहे का, करायचा तू एक आणि होतं एकच, भलतंच असं होतंय, कोणचंच कळत नाही. आणि आबाळ तर बघा की टचून आलंय, मरणाचं आबाळ आलंय बाया, किती आबाळ आलंय. पाऊस, हत्ती आहे अजून, हत्ती गरज तू उतरा होत्या. आता उतरा होत्या आणि उतराला संपल्या, आता हत्ती लागल. कसल्या लागल्या निकित्र काय माहिती, पण पावसा पाण्याचं लय अवघड आहे. कुठं जाऊ बी वाटत नाही, येऊ पण वाटत नाही. मधला रोड तर तुम्ही बघितला, माळावरला निसता चिखलच आहे. चळतईत जायचं म्हणलं की, पण गेल्याशिवाय मार्ग नाही. इकून या रस्त्याने यायचं म्हणलं तर 3-4 किलोमीटर पडतंय, एवढं लांब जावं लागतंय. तर बघून घ्या आमच्याकडं वातावरण या. आणि हा, एका ताईनं मला म्हणली होती, ताई मी आईच्या हातची भाजी खायला येणार आहे. हा ताई, लवकरच या, पण नवरत्न संपू द्या. आईला खूप छान भाज्या येते त्या. आणि तुमच्यासाठी मी बोकड्याचं मटण आणन, नाही तर चिकन आणन, आईला बिर्याणी नाही तर भाजी बनवायला लावीन. या, पण हेड्याच्या माध्यमातून सांगते मग, कारण मला उत्तर देता येत नाही आणि लिहिता पण येत नाही. हे तर तुम्हाला माहिती आहे, मी घेते वाचून दुसऱ्याकडून, पण त्यांना असं म्हणू शकत नाही ना की रिप्लाय देतो. तरी मी काहीतरी पाठवलं आहे ताईला. तर हा ताई, या जेवायला नक्कीच्या, सगळ्यांनी या आईच्या हातचं जेवायला. असं काही नाही, मी पण खातेच की, माझी पण आई आहे, तुमची पण आई आहे. तुम्ही माझ्या बहिणी म्हणल्यावर तुमची पण आई झाली, आजी झाली, मावशी झाली. तर चला बाय, आता मी जाते, लय उशीर झालं, थांबली, मला पण भेव वाटायला लागलं. या वाघ बिबटे असला तर खायचा बाय मला, मग काय तर. चला बाय सगळ्यांना.